पाचा दामाचा धोंगरा नेसेल, पाचा दामाचा धोंगरा नेसेल, उरले मोकतेने जेवी नगे वाये, कामारे 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 होऊन या गोपाळाचे घर निघून गे बाई. याचा उंबरा उशिसा करीन, याचा उंबरा उशिसा करीन, वरी विरजार मी सारी नगे बाई. कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर निघून गे बाई. निवृत्त ज्ञानदेवा पुसतील वर्म, निवृत्त ज्ञानदेवा पुसतील वर्म, त्याचे कारण पुरे नगे बाई. कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर निघून गे बाई. अनुरंगा करू प्रथम अनुरंगा करू प्रथम जयांचे केल्या स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. काय माझी वाणी मानेर संतांशी रंगव चित्ताचे आपल्या, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दी प्रेम कंकार. मस्तकरी पायावरी या वारकरी संतांच्या, अतुलित बलधाम मदेव शैलादेहं, धनुजवन कृशानं ज्ञाननाम विवर्णं, सकल गुणनिधानं वानराणामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. समचरण सरोजं सांग नीलांबुधावं, जगन हितपाणी मंडनं मंडनामि. तरुण तुलसीमाला कंधरं कम्यनेत्रं, सदय भवनहासं विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठल विठ्ठल. पाचा दामाचा डोंगरा नेसेल, उरले मोकतेने जेवी नगे बाई. कामारी 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 होऊन या गोपाळाची घर निघून गे बाई. कैवल्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, वैष्णवाग्रगणी विश्वमौली नामबाळ यांचा चार चरणाचा आणि उत्तान मधुर भावातला अभंग प्रस्तुत
ही दत्तवस्ती साबला या श्री क्षेत्रावर संकटमोचन हनुमानजींच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वैकुंठवासी परमपूज्य आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू रामकृष्ण महाराज वरदगावकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणखी आज आणखी एक विशेष निमित्त आहे। आज संपूर्ण भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातोय। महाराजांचा जर अवतार झाला नसता तर आपण हे आनंद भोगू शकलो नसतो। जगात अनेक पर्याय पर्वत आहेत पण हिमालय पर्वत एकच आहे। नद्या भरपूर आहेत पण गंगा नावाची नदी एकच आहे आपल्या भारत देशामध्ये। राजे भरपूर होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पर्याय नाही। अशा एका महान अंश अवताराची परमात्मा अवतार घेतात त्याचे प्रकार आहेत। अंश अवतार, अंशावतार, कला अवतार, पूर्ण अवतार, गुण अवतार आणि पूर्णतम अवतार अशा अवताराचे प्रकार आहेत। तसा अंश अवतार यदा ज्ञानिर्भवति भारत अभ्युत्थान मधर्मस्य तदात्मानं सृजाम्य। छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळामध्ये काही समाज अत्यंत उन्मत्त झालेला होता। त्याला धर्म नाही, नीती नाही, कुठल्याही प्रकारची शिस्त नाही, व्यवहार नाही। मग अशा समाजाला जसं राहू गेले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या वेली अशी जशी अवस्था त्याप्रमाणे अवस्था प्राप्त झालेली आणि महाराजांच्या आईसाहेब जिजाऊ माता यांनी नवस केला होता तुझा भवानी असा एक मला मुलगा द्या, या सगळ्या अधर्माचा तो नायनाट करेल अशा प्रकारचा मुलगा द्या। छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजा भवानीच्या प्रसादाने त्यांचा अवतार झाला। आपल्याला इतिहास माहिती आहे प्रत्यक्षात दुष्टाचा नाश करण्याकरता तुळजा भवानीने तरवार दिली असा इतिहास दुसरा कुठे नाही। अशा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। पत्रिकेमध्ये जर उल्लेख नसला तर त्या जयंतीचे दोन प्रकार आहेत। एक आणखी जयंती केली जाते ती तिथीनुसार जयंती आहे आणि आजची तारखेनुसार जयंती का होत नाही त्यांची आठवण होते। कोणत्या का दृष्टिकोनातून आठवण होते त्यांच्या ते सद्गुण दुष्टांचा नाश आणि जीवन पवित्र इंद्रिय सेंद्रिय रागद्वेषो तयोर्नवशमागच्छेत परिपंथीनो इंद्रियामध्ये असणारा काम पण तो अवास्तव जाऊ देताना त्याला किती मोठं बंधनात ठेवलं महाराज। महाराजांचं उदाहरण आपण ऐकलेलं आहे। कल्याणचा खजिना आणि आपल्या मावळ्याने जाऊन लुटला। कल्याणच्या खजिन्याचा सुभेदार त्याची देखणी सून खजिना घेऊन येताना आले आणि ते सून ती देखील ज्ञानामध्ये बसून आणली। आणल्यानंतर तो खजिना दिला महाराज तुमच्या करता काही चांगली भेट आली आहे। काय आणली तो ज्ञान उघडलाय। पुरुष बसण्याची असते तिला पालखी म्हणतात आणि महिला बसण्याची असते तिला म्याना म्हणतात। उघडला असा पडदा उघडला। उघडल्यावर महाराजांचा मातृभाव जागा झाला आणि तिला स्नान घालून दागिने घालून आणि तिला घरी परत लावत असताना शिवाजी महाराजांचे उद्गार आहेत माझी आई जर तुमच्यासारखी देखणी असती तर मी सुद्धा तुमच्यासारखा देखणा जन्माला आलो असतो। ही शिवाजी महाराजांची नीती। तेव्हा अशा छत्रपती शिवाजी महाराजा यांचा अवतार काळ आज मानला जातो तारखेप्रमाणे। आपण त्यांच्या सद्भावना प्रकट करण्याकरता एकदा गजर करूया। बोला
महाराज की संकट मोचन हनुमंतराय ओम समोर माईक बंद झाले आणि दक्षिणाभिमुख आहे. हे दुर्मिळ असतात. ज्या हनुमंतरायाचं मुख दक्षिणेकडे असेल असे हनुमंतरायांच्या मूर्ती कमी आहे. आणि उपासना करत असताना एक वेगळी शक्ती त्यांच्याकडनं मिळते असे साधकांची अनुभूती आहे. आणि त्याबरोबर आमचे गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज वडगावकर यांचे 19वी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शिंदे बाबांनी हा उत्सव घडवून आणलेला आहे. मला वाटतं उत्सवाला देखील 19 वर्ष झाले का बाबा? व 19 वर्षाचा उत्सव आणि पुण्यतिथी देखील 19 उत्सवाची. या उत्सवात हा दिनत्रय महोत्सव काय म्हणाला? बरं तारीख देखील 19 आजची पण 19 काय बोलतो बघा. आणि आज पुण्यतिथी सुद्धा 19 तारखेला. चांगली गोष्ट आहे. तुम्ही बारकाईवर लक्ष केलं, खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात घटना घडली त्या दिवशी 19 आणि आज 19 वर्ष 19 9 किती 9 10 एकम 0 10 एकम 0 1 असा एकत्वाचा अनुभव. कोणते आकडेमोड करत असताना एखादी गाडी आहे ना, त्या गाडीचा शुभांक जर बघायचा असला तर तिला मिळालेला जो नंबर आहे तो नंबर मोजायचा, सगळी बेरीज करायची. एक बेरीज येईपर्यंत मोडत राहायचं, मिसळत राहायचं, मोडत राहायचं. आणि एक बेरीज आली की तू त्या गाडीचा नंबर असतो. उदाहरणार्थ 1800 किती झालं? 1800 9 आकडा अत्यंत शुभ आहे. कारण काय शुभ है? आदि अंत में एक है जैसा 9 का अंक, तुलसी ऐसे राम को क्यों न बजे निशंक. सुरुवातीपासून शेवटपर्यंत 9चा आकडा 9च आहे. उदाहरण कसा? 9 2 18 1 8 9 9 3 27 2 7 9 4 3 6 9 9 45 पुढचं मला पाठ नाही. बोला महाराज 9 भाय 9 अभिचुंड 9 असा 9चा आकडा शुभ आहे. सांगण्याचा तसा त्या निमित्ताच्या बाबतीमध्ये आपण चिंतन म्हणत असताना आज विश्वमाऊली ज्ञानोबांची उत्तान मधुर भावातली एक गवळण स्वीकारलेली आहे. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनात शेवट जर काय असेल तर फक्त सुख आहे. आणि ते सुख प्राप्त होण्याकरता माणूस प्रयत्न करतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, जागे झाल्यापासून झोपी जाईपर्यंत कोणता प्रयत्न नाही? फक्त सुख आहे. नाथ महाराज वर्णन करतात, सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच पदार्थ. कदाचित सुख मिळायला लागले आणि त्याच्याबरोबर दुःख मिळत असलं तर माणूस ते सुखही नको म्हणतो, दुःखही नको. उदाहरणार्थ एखादा मुलगा, त्या मुलाला म्हणावं माझ्या हातात एक पेढा आहे आणि दुसऱ्या हातात एक सुई आहे. पेढा तुझ्या तोंडात घालतो, सुई तुझ्या पायात खुपसतो. काय म्हणतो? पेढा नको, सुई नको खुपसू. मला दुःख वाढू ऐशी कोणी भावी नाही. अप्राप्तता दुःख पावे तेथे न संभवी स्वतंत्रता. दुःख नको नाही. आपल्या जीवनातलं एकमेव साध्य कोणतं असेल ते सुख आहे. पण अज्ञानामध्ये आपल्याला नेमकं
कुठपर्यंत पोचायचे कळत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य जीवाच्या ठिकाणी 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 अडथळे. अज्ञान, कळत नाही आपल्याला, काय मिळवायचं कळत नाही. 2 भिकारी होते, भिकारी, आणि दोघे शंकर सोसायटीचे सभासद होते. हसायला नाही ते म्हणतात. शब्द कळाले काय आहे? हा काय स्मोकिंग. आता इंग्रज आम्हाला काय करतात? गांजे खस. शंकर सोसायटी मित्रांनी शंकर सोसायटी कुठून आणले कुणाष्टक महाराज? हे कुठल्या ग्रंथात आहे तो? उभी आपला दोष निर्माण झाल्याचा आणि आम्ही शंकर सोसायटीचे सभासद. 2 भिकारी, भरपूर गांजा बोलला. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन, जिथून रेल्वे मुंबईला जाते, नागपूरला जाते. एक रेल्वे प्लॅटफॉर्मला लागली आणि लागल्यानंतर दोघे एका डब्यात चढले. शेजारी बसले. गाडी सुरू झाली. 5-7 किलोमीटर गाड़ी गेल्यानंतर एकाने विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है? तो बोले हमें मुंबई जाना है. ज्याला मुंबईला जायचं त्याने त्याला पुन्हा प्रश्न केला, आपको कहाँ जाना है? तो बोले हमें नागपूर जाना है. नागपूर मुंबई निवडत होतो. गाडी चालली मुंबईला आणि नागपूरला जायचं म्हणून बसला. समोरच्या माणसाने पाहिलं, डोळे लागून चालण्यात वेळ नाही, बोलण्यात वेळ नाही, जास्त झालाय. जो नागपूरला चालला ना, जायचं होतं, त्याला सांगितलं, बाबा ये गाड़ी तो मुंबई जा रही है, नागपुर में जाने वाली, आप अगले स्टेशन पे उतर लो. पुढच्या स्टेशन उतरून घ्या. मुंबईला चालली है, नागपूरला नाही. अच्छा, मुंबई जाने वाली है. हाँ, तो उतारने की कुछ जरूरत नहीं है, उतरण्याची काही गरज नाही. क्यों? हमें नागपुर क्या और मुंबई क्या, कहीं भी जाकर भिकारी मांगना है. तसं आजच्याही माणसाला कोणत्या जरी जन्मात गेलं तरी संसाराचा लाटाच खायचे. ज्याने आपल्या जीवनामध्ये ध्येय ठरवलं आहे की देह मापाती आणि काळजी मसाले, वाटेल ते झालं तरी चालेल, काढा हे थोडस लक्ष द्यायचं. वाटेल ते झालं तरी चालेल, पण भगवान परमात्म्याच्या कृपेपर्यंत पोहोचणार आहे. आयुष्यामध्ये एक महान पुरुषार्थ आहे, भगवान परमात्म्याची प्रसन्नता. याच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेला नाही, जात नाही, जाणारही नाही, कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही. सा काष्टा सा परागती. गंगा धावून पोहोचून जाईल सागरापर्यंत. समुद्राच्या पलीकडे जाऊ शकत नाही, त्याच्याकडे गतीच नाही. तसं आपल्या जीवनाला सुद्धा कधी स्वर्गगती, कधी अधोगती, कधी मृत्यूगती, तर शेवट परमगती. आणि ती परमगती भगवान परमात्म्याच्या आनंदाची. तसा आनंद जगात कुठेच नाही. आनंदाचे 3 प्रकार आहेत: क्षयिष्णू, समपरिमाण आणि वर्धिष्णू. शब्द थोडे संस्कृत मधले, पण थोडक्या शब्दामध्ये फार मोठा अर्थ बसतो म्हणून ते थोडे असतात. क्षयिष्णू, ज्या सुखाचा नाश होतो अशा प्रकारचे सुख क्षयिष्णू. उदाहरणार्थ, तंबाखू खाणाऱ्या माणसाला तंबाखू खाल्ल्यानंतर दुःख होतं ना. आता इथं कोणी खात नाही, वय संदर्भ कोणी खात नाही ना, तुम्ही तर नाहीच नाही. आणि कोणी खात असेल तर सोडून द्या. संकल्प करावा म्हणून त्याच्या पुढे 1 पासून 1 तंबाखू खाण्याचं काहीच सोडून दे. नुकसान झाले तर भरपूर भरून देईल.
तंबाखू खाल्ल्यानंतर सुख होतं म्हणतात. किती काळापुरतं होतं? तेवढं. पुन्हा तास 2 तासांना तो तंबाखू करता हात पसरतोस, मरेपर्यंत पूर्ण तो होत नाही. मला जेवढे संसारातले 5 विषय आहेत त्या सगळ्या 5 विषयापासून होणारं सुख जे आहे क्षयिष्णू. खूप मोठं सौंदर्य पाहिलं, केवढा आनंद तेवढा पुरतात. ते सौंदर्य पाहिल्यानंतर पुन्हा दुसरं सौंदर्य पाहण्याकरता डोळे मोकळे राहतात. किती मोठा सुगंध असू द्या, पण तो सुगंध घेतल्यानंतर दुसरा सुगंध घेण्याकरता नाक तयारच असतं. किती चांगलं गोड गायन असू द्या, पण ते गायन ऐकल्यानंतर दुसरं गायन ऐकण्याकरता कान मोकळीच असतात. आणि किती गोड पदार्थ खाऊ द्या, पण खाल्ल्यानंतर दुसरे पदार्थ खाण्याकरता जीभ मोकळीच असते. स्पर्श करण्याकरता स्पर्शेंद्रिय मोकळीच असत, भरतच नाहीत ना. न जातु काम कामाना उपभोगी शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भोगे वर्तते. आग्नी विझवण्याकरता पाणी नव्हतं, विझवण्याची तर गरज आहे. मग काय करायचं? तेलाने आणि तुपाने भरलेले होते, म्हणजे पाणी पातळ हेही पातळ होत की भरकर. तेव्हा तसं आपल्या जीवनामध्ये बाकीचे संसारातले प्राप्त होणारी जी सुख आहेत ते सुख भडकवणारी आहेत. निसो वष्टिशतम शती दशशतम लक्षम सहस्राधिक. कोण थांबलं मला? विषय सेविता कोण तृप्त झाला, आपल्या देशामध्ये ययाती नावाचा राजा होऊन गेला. मृत्यूशय्येवर पडलेला होता, झटपटत होता. मुलानं पाहिलं, बाबा झटपटायला लागला. का बरं? अरे काय करून माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मग हे काम करतो म्हणाले, माझं आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य तुम्हाला. अशी एक व्यवस्था होती. हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर माझ्या आयुष्यातल्या इतक्या वर्षाचं आयुष्य मी यांना समर्पण करत आहे. पाणी टाकल्यानंतर ते आयुष्य त्यांच्याकडे जात. 100 वर्षाचं आयुष्य दिलं मुलाने आणि शेवटी पुन्हा तडपडत होता तो. त्याला विचारलं, का तडपडता? परंतु नजात काम कामाना उपभोगे निशाम्यते हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवा निवर्तते. माझी कृष्ण अजून संपली नाही. पहिलं सुख आहे क्षयिष्णू, दुसरं सुख आहे समपरिमाण. निष्काम कर्माने उपासनेच्या द्वारे ज्याने आपल्या चित्ताची शुद्धी केली आहे आणि योग्य कृपे करता झालेला आहे. जसं आंबा पाडाला आला की पोपटाला निमंत्रण द्यावं लागत नाही, आपोआप येतो तो पोपट आंब्याचा आस्वाद घेतो. तसं आपण का योग्य झालो की सद्गुरू आपण येतात. घराले 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 कृपाळू
सांभाळले 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 अनाथ येतात, कृपा करतात आणि कृपा करून संपूर्ण जगाचा मायेचा बाध करतात. बाध केल्यानंतर मंद अंधकारामध्ये दोरीवर कसा साप दिसावा आणि उजेड आणल्यानंतर मग दोरी दिसावी, तसं ब्रह्मज्ञानाने शक्तिपाताच्या द्वारे हे जग माळून जावं. नवलवित विश्वाभास नवलविदला चंद्रांश अव्ययादेवी विकास या संपूर्ण जगाला मावळतात आणि एक अद्वय नावाचा दिवस निर्माण होतो. आणि तो दिवस का प्राप्त झाला की सुखे निजलोगा शून्य सारलं म्हणजे अस्तित्व ओळखलं. काही पंथात जगाच्या बाबतीत 4 तत्व सांगितले जातात. सर्वं शून्यम शून्यम, सर्वं क्षणिकम क्षणिकम, सर्वं स्वलक्षणम स्वलक्षणम आणि सर्वं दुःखम दुःखम. सगळं शून्य म्हणतात. पण हे म्हणणं विश्वमाऊली ज्ञानोबांनी खोडून टाकले. शून्य जर गावाला झाले तर बिंदुले पाहिजे की. शाळेमध्ये गुरुजींनी मुलांना गणित सांगितलं आणि पेपरवरती लिहायला सांगितलं. बाळाओ लिहा गणित 25 × 25. 0 इंग्रजी शब्द आम्हाला नाही कळत. तेव्हा मुलाला एक हुशार मुलगा त्याला सगळं गणित पाठवतो. त्याने पेपरमध्ये 25 चा आकडा लिहिला, त्याच्या खाली 25 लिहिलं, वजा बाकीचं चिन्ह लिहिलं, खाली आडवी रेघ लिहिली आणि काहीच नाही लिहिलं. पेपर तपासला गुरुजीनं आणि त्या प्रश्नाला गुरुजीनं 0 मार्क दिला. माझं गणित बरोबर मार्क नाही दिला गुरुजी. गुरुजी कसा तपासला पेपर? अहो माझ्या या प्रश्नाला अजिबात तुम्ही मार्क दिला नाही, कसं काय? सांगितलं अरे काय तुला हे गणित आलं नाही हे मला समजलं म्हणून मार्क दिले नाही. कसं काय समजलं नाही? अहो 25 × 25 खाली 0 राहतंय, 0ला काय किंमत आहे म्हणून लिहिले नाही. गुरुजींनी सांगितलं बघ 25 × 25 केल्यानंतर खाली 0 राहतं हे तुला समजलं, ते मला समजण्याकरता 0 लावला. 0 लावावे झाले तर बिंदूने पाहिले केले. कसं आहे महाराज? सुखे शून्य मी आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालो. फळले भाग्य माझे धन्य झाले संसारी, श्री गुरु भेटले ते घरी येत. पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी, ते सुख काय सांगू वाचे जेवता नाही मैत्रीशी निघून गेले मी परमाने. दुसरं सुख आहे याला आत्मसुख म्हणतात. क्षयिष्णू हे समपरिमाण, कमी होत नाही आणि वाढतही नाही. समपरिमाण जसा समुद्र कमी होत नाही आणि वाढतही नाही, फक्त वाढतो
महिन्यातून एक दिवस. कोणत्या दिवशी? पौर्णिमेच्या दिवशी. पौर्णिमेच्या दिवशीच का वाढावा? उत्तर ज्ञानोबाने सांगितलेले, देखून आपला कोमल. चंद्राचं आणि समुद्राचं नातं आहे बाप मुलच. बाप आणि समुद्र आणि चंद्र आहे मुलगा. म्हणतात ना त्या मंगलाष्टिकेमध्ये, लक्ष्मी पळाली जात कसुरा. धन्यवाद. त्याचं चंद्रमा आहे, तो निघाला ना समुद्रातून. चंद्राचं आणि समुद्राचं नातं बाप लेकच आहे. चंद्र एकच दिवस महिन्यातून पूर्ण होतो, तो म्हणजे पौर्णिमेला. पौर्णिमेला चंद्र पूर्ण झाला की समुद्राला आनंद होतो आणि आनंदामध्ये समुद्र वाढतो. पण कोटपर्यंत वाढतो लक्षात ठेवा. एक समुद्र मर्यादेचा वेल आहे, तो समुद्र मर्यादेचा वेल समुद्राच्या काठावर जन्मतो आणि तो समुद्र मर्यादेचा वेल जिथं आहे तिथपर्यंत वाढतो, त्याला ओलांडू शकत नाही. शिंदे कुळाचं देवक समुद्र मर्यादेचा वेल आहे. आता सांगण्याची गरज आहे महाराज, कारण जुन्या लोकांनी काही सांगितलंच नाही. काय देवक आहे? मरुत्काचा वेल म्हणतात. मरुत्काचा. मरुत्क काय? समुद्र मर्यादेचा वेल. कोणी म्हणतात मर्यादेचा वेल, नुसतं मर्यादेचा नाही, समुद्र मर्यादेचा वेल. त्या वेलामध्ये एवढी ताकद आहे, वाढणाऱ्या समुद्राला थांबवण्याची ताकद त्या वेळेमध्ये. मी सांगतो एवढ्या करता, समुद्राला ओहोटी लागतो, फक्त महिन्यातून एकदाच वाढतो. जो महात्मा आत्मस्वरूपामध्ये रममान झाल्यानंतर त्याला ओहोटी नाही, भरती नाही, आहे तसं आनंदामध्ये राहतो. आणि तिसरा आनंद आहे प्रेमसुख. क्षविष्णू, समपरिमाण आणि वर्धिष्णू वाढणारा आनंद. तो भगवान परमात्म्याच्या भक्तीच्या द्वारे तो वाढत असतो. म्हणून संत वाङ्मयामध्ये आपण जर पाहिलं, भगवान परमात्म्याचं भक्ती सुख इतकं वाढणार आहे, हा जन्म पुरत नाही म्हणतात, आम्ही पुन्हा जन्म घेऊ. घेईन जन्म यासाठी देवा, तुझे चरण सेवा साधावया. जन्म घेईन मी नाना, हो सोशी पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. का घेऊ? तर हे वाढत राहते. वर्षाकाळी सरिता जैसे चौलागी पंडसुता, तैसे नीचमनी भजता श्रद्धा अंगी प्रेमाचे भरते. भक्ताच्या जीवनात भक्ती करत असताना असा आनंद प्राप्त होतो, त्याचं नाव आहे प्रेम. अलीकडे प्रेम शब्द संसारात सुद्धा वापरून चूक करतात महाराज. त्यांना प्रेम शब्दच कळला नाही. प्रेम वेगळं आणि काम वेगळं. संसारात ज्याला प्रेम म्हणतात तो काम असतो, प्रेम नसतो. दोघात फार बदल आहे. आता तो विषय स्वतंत्र आहे, पूर्ण नाही मला वेळ म्हणून तो सांगत नाही विषय. निर्मित आकर्षण त्याचं नाव प्रेम. कोणत्याही प्रकारचं निमित्त नाही, पण आकर्षण असतं, त्याचं नाव आहे प्रेम. गरज आणि प्रेम दोन गोष्टी वेगळ्या आहेत. भूक लागल्यानंतर आपण जेवण करतो ही गरज आहे, आणि जेवण झाल्यानंतर लहान मुलं चॉकलेट खातात. काय प्रेम आहे? प्रेम. चॉकलेट का खाऊ? पोट भरण्याकरता नाही, प्रेम असतो म्हणून खातात. दोन गोष्टी, गरज आणि प्रेम. किंवा परमात्मा कशा करता हवा? मोक्षा करता सुद्धा नाही. देवाची आचारी आवडावी देवा, ओ सदैव बाबा पाडवणीया. भगवान देवा करता देव आवडावा,
अशी जी वृत्ती आहे ती धारा असणारी जी वृत्ती, धारावाहिकता म्हणता सर्वेश मनसो वृत्ती भक्तिरित्य विधी. आपल्या सगळ्या वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी जमलेल्या. सकाळी तुम्ही व्हावी की सवा तुकारामांची सगळ्या वृत्तीने डोळ्याने पाहायचं भगवान परमात्म्याचं, कानाने ऐकायचे गुणगान, जिभेने भगवंताचं नामचिंतन. सगळ्यात अशा प्रकारच्या कायिक वाचिक आणि मानसिक या सर्वांचे नाव एक परमात्मा आणि त्यात होणारा आनंद हा विष्णू. तो मिळवण्याकरता आपल्या जीवनात योग्यता मिळवावी लागते. अधिकार योग्यता फरक आहे. योग्यता मिळवावी लागते आणि ती योग्यता मिळवण्याकरता विष्णू माऊली ज्ञानोबा आहे आपल्या मैत्रिणीबरोबर आपल्या अंतःकरणातला भाव प्रगट करतात. परमात्म्याच्या प्रेम सुखा करता मी कोणती तयारी केली आहे ती तयारी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. दामाचा डोंगरा नेसेल उळणे मोठते मी जीवी लगे पाहिजे. माऊली म्हणतात भाषा पुरुषाची नाही, भाषा ही स्त्रीची भाषा. आणि पुरुष असताना स्त्रीची भाषा का बदलून बोलली जाते? भक्तीच्या क्षेत्रामध्ये याला मधुर भाव म्हणतात. मधुर भाव, मधुर भाव सगळ्या भावात श्रेष्ठ भाव. दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, शांत भाव, मधुर भाव. भावाचे प्रकार. परमात्म्याची भक्ती करायची, भाव लागतो. भाव भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे शक्ती. कोणत्या भावातून आपण भक्ती करतो भगवंताची हा भाव. नंद यशोदा मातेने वात्सल्य भावाने भक्ती केली. वसुदेव देवकी वात्सल्य भाव. लेकरू अनुचे म्हणे जसं माझं लेकरू आहे भाव आहे. दास्यभाव हनुमंतराय हनुमंते पै केले. दास्य हनुमंते पै केले. दास आहे तुमचा हा भाव आहे. त्याचप्रमाणे शांत भाव, मी परमात्मा एकच आहे. सख्य भाव, गोकुळातल्या गोपाळी भगवान आमचा मित्र आहे. गड्यानो राजा केलं झाला, कृष्ण सिंहासनी जळला, गड्यानो राजा केलं झाला. भगवंताची भक्ती आपला मित्र म्हणून केली. आणि शेवटचा भाव आहे मधुर भाव. आपण परमात्म्याची पत्नी आहोत आणि परमात्मा आपला पती आहे. या भावात राहायचं, याला म्हणतात मधुर भाव. अलीकडच्या काळात स्वानंद सोन्यासी सद्गुरू जोग महाराजांच्या समकालामध्ये प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी गुलाबराव महाराज म्हणून ते मधुर भावात राहायचे. ज्यांना ज्ञानेश कन्या म्हणतात. मी ज्ञानोबांची मुलगी आहे आणि कृष्ण परमात्म्याची पत्नी आहे या भावात राहायचे. तो मधुर भाव आहे. त्याला मधुराद्वैत म्हणतात. या भावात राहायचे. तेव्हा परमात्म्याच्या बाबतीमध्ये आपण मधुर भावामध्ये कायम करणार. कारण त्याला सुद्धा आवडतो. मी तो वल्लभा मी कांताचा पुढे. भगवान म्हणतात भगवत भक्ताला वाटतं का मी पत्नी देवाची आणि मला पती समजतात. हा भाव मला आवडतो. कारण पती शब्दाचा अर्थ काय?
पाळती ती पती, पालन करतो त्याचं नाव आहे पती. जगात पालन करणारा कोण आहे? पाषाणाची पोटी बैसला दरदूर, तयामुखेचा राखोळ झाली, फुटते तरुवर उष्ण काळ मासे, जीवन तयासे कोण आहे पती? श्रीकृष्णा कमलापते, यदुपते, सीतापते, श्रीपते, वैकुंठाधिपते, चराचरपते, लक्ष्मीपते, पायी माम. 7 प्रकारचा पती येतो. आणि तुम्ही आम्ही सिद्धांतानं पत्नी आहोत. फक्त 2 प्रकार, बिगर दाढी निशाच्या स्त्रिया आणि दाढी निशाच्या स्त्रिया आहेत. त्या स्त्रिया परतंत्रता आहे. मला जन्माला येण्यात परतंत्र होतं, राहण्यात परतंत्र होतं, जाण्यात परतंत्रता स्त्रीचं लक्षण आहे. तेव्हा आपण परतंत्र आहोत आणि भगवान परमात्मा स्वतंत्र आहे. आणि तो जगात एकटाच पुरुष आहे. उत्तम पुरुषत्वन्य परमात्मेतील यो लोकत्रयमा विश्व ईश्वरा. जगात एकच पुरुष आहे, बाकी सगळे स्त्री आहेत. तेव्हा परमपुरुष असणारा भगवान परमात्मा त्याच्या आनंदात आपण एक होण्याकरता जी तयारी लागते, ती तयारी असल्याशिवाय योग्यता मिळत नाही. ज्ञानोबा ती आपली योग्यता कमवली आहे, माझी तयारी आहे, असं अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पाचा दामाचा डोंगरा देशे. वास्तविक ज्ञानोबरांचे अभंग साधनं म्हणायला अवघड आहे. गायकाची परीक्षाच होती. काही अक्षर कमी आणि काही अक्षर जास्त. आता चालच कशी लावावी अवघड पडतो. पण मी येता तुका म्हणे चाल ऐकली होती. येताना माझ्या लक्षात आलं हा अभंग इथं चालतोय, कारण गेल्या बघूनच माल काढावा लागतो. भरताना भरताचं कधी करता येत नाही. नवंबरा म्हणतात मी त्या परमात्म्याच्या सुखाकरता असं काही तयारी केलेली आहे की 5 दमडी ज्या वस्त्राची किंमत आहे असं गाढ भरड वस्त्र मी स्वीकारेन. याचा लक्षण अर्थ वेगळा आहे. पहिल्यांदा एक वाक्य सांगतो. महिलांचा स्वभाव सौंदर्य प्रधान असतो. नवे नवे महिला आपल्या जीवनामध्ये त्यांना एक महत्वाची गोष्ट आवडते आणि त्याला म्हणतात शृंगार. कळतं का शृंगार तुम्हाला? शृंगार कळतो काय? मेकअप मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. त्यांची चूक नाही, आपली चूक आहे. आपण बोलताना मराठी बोलताना इंग्रजी शब्द मिसळून बोलवलो का म्हणून कोणास ठाऊक. आपला प्रतिष्ठितपणा मिळवण्याकरता मराठी बोलता बोलता इंग्रजी शब्द मध्ये मिसळून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम. आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब दांडेकर जुन्या काळातले विलायतेतले येणे होते. कितीतरी कीर्तन आम्ही ऐकलं. चुकून इंग्रजी शब्द व्याख्यानात येत नव्हते. प्राचार्य तर होतेच होते SP कॉलेज. चुकून इंग्रजी शब्द बोलतात येत नव्हता. आणि नियमच खरा असा आहे, बोलताना 100% शुद्ध आपण जी भाषा वापरतो ती शुद्ध भाषा वापरावी. कोणी म्हणेल हा मुला इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो तेव्हा इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता, मला दुसरा नंबर मिळत नव्हता. पण पुढचा ऐका, इंग्रजी बोलायचं का? 100% इंग्रजी बोला, नाहीतर 100% मराठी बोला. नसता
भविष्य अंधारात आहे मला. मराठी भाषिकांनाच मराठी कळत नाही गोष्ट. रामसुखदासजी म्हणायचे आपली संस्कृती जगवण्याकरता 4 गोष्टी बदलू नका. देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देहसंबंध बदलू नका. तर संस्कृती जगेल, नाही तर जगणार नाही. आपण शृंगार शब्दातून बाजूला आलो. महिलांचा स्वभाव शृंगार प्रधान असतो बरं का. कळलं आता. शृंगार म्हणजे नटणे. मी भूमिका घेतली स्त्रीची आणि भगवंताच्या आनंदाकरता मी वस्त्र नेसल म्हणजे साडी नेसल, पण ती कशी आहे, जाडी भरडी, फार मोठी सौंदर्यवान मुलायम असे नाही, जाडी भरडी अशी साडी नेसल. त्याचं रूपक आहे. भगवान परमात्म्याचा आनंद घेण्याकरता देहरूपी साडी नेसावी लागते. आणि ही मनुष्य जन्माची देहरूपी साडी जाडी भरडी आहे. खूप दोष त्याच्या. इतर प्राण्यांच्या बाबतीत पाहिलं आणि माणसाच्या शरीराच्या बाबतीत पाहिलं तुलनेमध्ये फार फरक आहे. काही प्राण्यांना दूध आणि पाणी बाजूला करता येतं. निवडी वेगळं क्षरनीय पाणी. राजहंस दोन्ही वेगळं. राजहंस नावाचा पक्षी दूध आणि पाणी एकत्र करून जर ठेवलं तर चोच बुडवल्यानंतर फक्त तो दूध पितो, पाणी खाली ठेवतो. माणसाला असं असतं तर किती बरं झालं असतं. नाही माणूस. जो चोरीचा शोध माणसाला लागत नाही तो शोध कुत्री लावतात. आहे की नाही आपल्यापेक्षा त्यांच्याकडे ताकद. आपले पूर्वज इच्छामुक्त झाले, वासनामुक्त झाले, कळतं कोणाला, कावळ्याला. जर इच्छामुक्त झाले असलं तर स्पर्श करतो पिंड, नाही तर पिंड स्पर्श करतच नाही. काळ्या बघू नाही. याच्यापेक्षा पुढचा एक गुण सांगतो. एखाद्या माणसाला अत्यंत खालची उपमा द्यायची असली तर काय माणूस गाढवासारखा म्हणतात, गाढवासारखा. पण त्या गाढवामध्ये सुद्धा एक मोठा गुण आहे. पूर्वी शकाळात राजे लोक युद्धाला जाताना गाढव घेऊन जायचे. त्याचा फार मोठा उपयोग होता. आपल्या सैन्याच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात शत्रूने गुपचूप जर विष टाकलं आणि ते करण्याकरता गाढवाचा उपयोग होतो. गाढवाने ते पाणी पाहिल्यावर त्याला कळतं किती जर तहान लागलं तरी पित नाही माणूस. आपल्याला दिसतं का पाणी तसंच विषाचं पाणी आहे ना, मग त्याच्याकडे दूध. आणि आता मला काही प्राणीशास्त्र आपल्याकडे मांडायचं नाही, सगळं थोडा नमुना दाखवला. इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये एक मोठे गुण आहेत महाराज. एक कासव आहे. कासव ज्याच्या पाठीवर टिपके असतात ते तंत्रविद्येमध्ये लागतं. मला एका मोठ्या माणसाने विचारलं, महाराज ज्या कासवाच्या पाठीवर टिपके आहेत अशा कासवाची किंमत किती असेल? असेल 4-2 हजार. नाही म्हणले 1.5 कोटी रुपये. कासवाची किंमत किती? 1.5 कोटी. ज्या सापाला एका बाजूने 2 तोंड असतात त्या सापाची किंमत किती आहे? मी म्हटलं असं 1000-2000. नाही हो, 1 कोटी रुपये आहे. कसं काय? त्याचं कारण म्हटले 2 तोंडाचा साप म्हणजे मांडव नाही बरं का, एकाच बाजूला 2 तोंड असतात. त्याचा उपयोग असा होतो, एखाद्या गडीची जागा असावी आणि जुन्या लोकांनी तिथं सोनं पुरलेलं असावं. ते जर कळून घ्यायचं असेल तर तो साप हातात धरायचा आणि त्याचे दोन्ही तोंड असे दाबायचे. त्याच्या अंगातून उजेड निघतो आणि त्या उजेडातून कुठं पुरलं ते कळतं. प्रयोग करून बघा. खोटं ठरलं तर मला सांगा. एकदा पेपरमध्ये बातमी आली होती. एक पाल आहे म्हणतात, पाल. त्या पाण्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. कारण एड्स किंवा कॅन्सर या रोगावर औषध करण्याकरता तिचा उपयोग होतो. आता पाण्याची किंमत जर 1 कोटी रुपये, एखादा माणूस जर बाजारात उभा केला तर किती किंमत येईल? उपयोगाच्या दृष्टिकोनातून माणसाची किंमत जास्त आहे.
मला नेहमी लहान मुलांना गणित सांगायची सवय. बाळू 2 तोळे सोनं आणि 10 किलो लोखंड कोणाची किंमत जास्त नाही? हा, लोखंडाची? सोन्याची? सोन्याचा भाव माहिती का तुला किती येतो? उपयोगाच्या दृष्टिकोनातून सोन्यापेक्षा लोखंडाची किंमत अधिक. आज या गाड्या आहेत, यंत्र आहेत, सोन्याची आहेत कधी? लोखंडाची. उपयोगाच्या दृष्टिकोनातून याला महत्व आहे. तसं आपलं शरीर किमतीनं अधिक नसू द्या, उपयोगाच्या दृष्टिकोनातून आयुष्याच्या सावरणे मानवी शरीर नाचतं पुस्तक असू द्या, पण याचा उपयोग करणार. देश होईल म्हणते ते होईल, इतका याचा उपयोग आहे मोठा. ज्ञानोबा म्हणतात 5 दामाचा दोंगडा नेसे, या शरीराची किंमत 5 दमडी आहे. 5 दमडी म्हणजे पंचभूतांचा गोंधळ, केला एके ठाई मेळ, लागला सबळ अहंकार त्या पाठी. आपल्या मानवी शरीरामध्ये फार मोठे दोष आहेत ना. पहिलं तर शरीर विठाळाची आळी नाही, अपवित्र शरीराशी मुळात तर अपवित्र आहे आणि काही कारणानं पुन्हा अपवित्र होत. लग्न केली अपवित्र होत, संघासून आलो अपवित्र होत, आपल्या कुळात एखादं लेकरू जन्मलं अपवित्र होत, आपल्या कुळातला एखादा माणूस गेला अपवित्र होत, दाढी केली अपवित्र होत. दाढी केल्यानंतर घरातल्या कुठल्याही गोष्टीला शिवू नये. जसं आपण एखाद्याच्या मौतीला गेलो आणि परत आल्यानंतर सगळे कपडे धुतो आणि मगच घरात प्रवेश करतो, त्या पद्धतीप्रमाणे दाढी केल्यानंतर सुद्धा तसंच पाळावं. आणि काही माणसं स्नान केल्यानंतर अंगाला तेल लावतात, चूक आहे का? स्नान केल्यानंतर जे शरीरामध्ये पावित्र्य येत असतं ते तेल लावल्यानंतर पावित्र्य संपत. लावू नये. केव्हा लावावं? स्नानाच्या अगोदर लावावं. स्नानाच्या अगोदर तेल लावून जर स्नान केलं तर मंगल स्नान आणि खूप मोठं पुण्य मिळतं. माहित नाही आपल्याला काही गोष्टी शास्त्रीय, तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा मुळात अपवित्र आहे. दुसरी गोष्ट घाणेरडे. तुमचा साऊंड बंद करा ना. 9 द्वारापासून घाणच बाहेर पडते. कोंबडीच्या अभंगामध्ये ज्ञानोबा स्पष्ट बोलतात. प्रमाण म्हणायला आता वेळ नसल्यामुळे आपण थोडं मोजकं बोलतो. नवाने ठाई फाटून गेली ते तो आमाशी, आपलं शरीर 9 ठिकाणी फाटलंय. 2 डोळे, 2 कान, नाकाचे 2 छिद्र, तोंड 7 किती झाले? 7 आणि खालचे 2 छिद्र 9. नवा ठाई फाटून गेली ते तो आमाशी एवढंच नाही, रोम रंध्र सगळं छिद्रच आहेत सगळे. असं शरीर आहे. पण ज्ञानोबा म्हणतात मी ते पत्करी. आणखी दोष शरीरामध्ये. माणसाचं शरीर विषारी आहे. मी ऐकलंय बरं का, केलं नाही. झोपताना जर ज्वारीचे दाणे तोंडात गालात भरून झोपलो आणि उठल्यानंतर ते दाणे जर कोंबड्याला टाकले तर कोंबडं मरतो म्हणतात. खाली प्रयोग नका करू, त्याच्या कशाला जीव मरतं म्हणतात. विषय माणसाच्या शरीरात. माणसाला साप जर चावला तर चावत असताना माणसाच्या शरीरात दात घुसतात, तितक्याच वेळेत माणसाच्या शरीरातलं विष त्याच्या शरीरात. साप मरतो पण त्याला नैसर्गिक ज्ञान आहे. तो असा बाजूला जातो आणि आपलं शेपूट तोडून घेतो.
शेपूट तोडल्यानंतर ते माणसाचं विष त्याच्या शरीरातून बाहेर पडतो, वाचतो. शरीर विषारी आहे. आपण नेहमी ऐकलेलं आहे, विंचवाच्या नांगीत विष असतं, ठणका मारला की रात्रभर झोप येत नाही. आणि असा विषारी विंचू पालीनं पाला की धावत धावत जाते, पटकन घेते, पसवते. अधिक विषारी कोणती पाल का विंचू? पाल. अशी पाल एखाद्या कोंबड्याने पाहिली, धावत धावत जात आणि ती पाल झटकन गिळत आणि पचवून टाकत. आधी कोण? आता पुढचं सांगायच का? सगळं असं सदोष शरीर आहे, पण याचा उपयोग फार मोठा चांगला. नाशिवंत देता महिला हाता ऐसी ज्याची कथा पुराण माऊली म्हणतात, मी ती स्वीकारेन. पाचा दामाचा धोंगडा नेसेन, उरले मोठते मी जीवन घे बाई. माझा पुढचं भविष्य करता मी कर्म करणार नाही, याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये सकाम कर्म करण्याची परवानगी नाही. वारकरी संप्रदायामध्ये निष्काम कर्म आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना कशा करता करायचं? मुलगा होण्याकरता, लग्न होण्याकरता, भगवान परमात्म्याची कृपा होण्याकरता. बाकीचे आहेत काही अनुष्ठान, सकाम अनुष्ठान आहेत, पण हे यामध्ये मात्र सकामता चालत नाही. आमचे वैकुंठवाशी स्वानंद सुनाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज म्हणायचे, वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या साधकाने सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद खाऊ नये, कारण ते काम्य व्रत आहे. जर खाल्ला तर आपलं पुण्य त्याला जातं. नवीन कर्म कोणतं करणार नाही. जे मागच्या काळात उरलेलं आहे, मोठ म्हणजे गाठोडे. पूर्वी शिबेरी बांधल्यानंतर त्याला मोठ म्हणायचे, घेऊन जाणं कडके सोडलेल्या मोठा उरली मोठ तर मी झिनी लगे पाहिजे. जे शिल्लक राहिले ना तेच मी खाणार. खाऊन पुढे कशी वाचाल असेल आपण वाचा दुसऱ्या या गोपाळाचे घर लिहिले. गोपाळ कोणाला म्हणतात? गाम पालवती ती गोपाळ. आपले इंद्रियांना गाय म्हणतात, गो. आणि इंद्रियांना आनंद देणारा गोपाळ. या गोपाळाचे घर गेले गे पाहिजे. हा उत्तान मधुर भाव आहे. शांत मधुर भाव वेगळा आणि उत्तान मधुर भाव वेगळा. आपण आपल्या संप्रदायामध्ये सुरुवातीला अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले साधन, मधुर भाव आहे. पण हा शांत मधुर भाव आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो उत्तान मधुर भाव आहे. म्हणजे मधुर भावात काही मर्यादा ओलांडल्यात आणि तो भाव स्वीकारला, याला म्हणतात उत्तान मधुर भाव. पण हा उत्तान मधुर भाव स्वीकारत असताना 3 प्रकारचे शब्द महाराज वापरतात. कामारी 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 हो, या गोपाळाचे घर घे लगे बाई. 3 शब्द 3 वेळा का वापरावा? कामारी शब्दाचा अर्थ काय आहे? कामारी म्हणजे कितपत असणारा, कशाला करतो होत नाही, त्याला म्हणतात कामारी. कामारी बटिक काही वेळ मिळालं तरी इच्छा तृप्त होतच नाही, याचं नाव आहे कामारी. 3 वेळा शब्द का वापरावा? शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा दोष आहे. एखादा वक्ता ते वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला वाक्य संघाचं भांडवल संपलंय म्हणतो ते वाक्य बोलतो. आम्ही आळंदीला आता जवळजवळ 37 वर्ष झाली. 4 वर्ष अभ्यास करतात मुलं, त्यांची शेवटची परीक्षा कीर्तनाची घेतात. 40 मिनिटात सगळे कीर्तन करतात. 5 किंवा 6 अभंग दिलेले असतात. प्रत्येक अभंगाचं पहिलं चरण लिहायचं आणि एका पाकिटामध्ये टाकायचं. परीक्षा देण्याकरता आलेला विद्यार्थी येतो, त्याला सांगायचं 6 पाकिटापैकी कोणतं उचल. त्याने एखादं उचललं, आपुलिया हिता दुवासी जागा म्हणा करावं शव कीर्तन 40 मिनिटात आलं पाहिजे. पण ती गादी महाराज एरवी जरी वाघ असला तर गादीवर उभा राहिला की शेळीच बनतो. घबराट.
आणि मग तो कसा तरी अभंग म्हणतो. म्हटल्यानंतर सुरुवात करतो. परीक्षेला आलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल विठ्ठल जास्त सांगतो आपल्याला सांगत. अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल एक वाक्य म्हणायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही समजतो याची तयारी फटाफट मार्क करतो. तेव्हा एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरायचा नाही. जे ज्ञानोबा आहे उपजताच ज्ञानी पुन्हा पुन्हा शब्द वापरतात याचा अर्थ आपल्याला ते शब्द समजले नाही. ते शब्द समजण्याची गरज. पहिला कामारी शब्द. या मृत्यू लोकातले कोणते भोग जरी मला मिळाले तरी मी तृप्त होणार नाही म्हणून पहिला शब्द कामारी. दुसरा कामारी शब्द. परलोकातले भोग जरी मला मिळाले तरी मी तृप्त होणार नाही. ते तंबुक वा स्वर्ग लोकम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम शांती एवं त्रयी धर्म म्हणत प्रपन्ना गतागतम काम कामालवंते. परत लोकातले आहे मग त्या पुण्याची पावती त्याच्यात मी तृप्त होणार नाही. आणि तिसरा कामारी शब्द आहे मला मोक्ष जरी मिळाला तरी देखील मी तृप्त होणार नाही. मोक्षाचे आमासे नाही अवघड तो असे उघड गाठून मोक्ष कामारी वेळ कमी नाही. महाराज म्हणतात मोक्ष आमच्या घरी झाडलोट करणार. तो जरी मिळाला नाही तृप्त होणार. तिघाला ओलांडणार आणि तिघाला ओलांडून या गोपाळाचे घर गे नगे बाई. गोपाळ सर्व इंद्रियांचं शांतवन करणारा शक्ती प्राप्त करून देणारा आनंद देणारा असा भगवान गोपाळ कृष्ण परमात्मा त्याच्या घरात जाईल. थोडी भाषा वेगळी आहे. एखाद्या असं काही वेळा घडतं. आता अलीकडचं काळ लव्ह मॅरेजचा काळ निघालाय. प्रेमविवाह हा गोड शब्द वापरला. एकाच कॉलेजमध्ये मुलं मुली तरुण आणि शिक्षण घेतात. आणि शिक्षण घेतल्यानंतर आणि एखाद्या मुलीचं सौंदर्य एखादा भाळतो आणि भाळल्यानंतर तिच्याबरोबर लग्नही म्हणता येत नाही आपल्याला. लव्ह मॅरेज म्हणून आपण काय तुमचा शब्द लिहून लव्ह मॅरेज करतो. लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज केल्यानंतर अंगावर नवीन कपडे असतात आणि नवीन कपडे पाहिल्यानंतर मित्र म्हणतो अरे दिवाळी नाही पाडवा नाही अंगावर नऊ कपडे कसे रे. माझं लव्ह मॅरेज झाले म्हणतो. माझं कोणाबरोबर झालं अमक्या अमक्या मुलीवर. का बरं चंद्रमुखी आहे म्हणून तिच्याबरोबर लव्ह मॅरेज केलं. एक वर्षानंतर भेट होऊ द्या त्या मित्राची. कस काय चाललंय तुझं. अरे चंद्रमुखी होती पण आता सूर्यमुखी झाली आहे. आणि एक दोन मुलं पार झाले. आता कसं चाललं ज्वालामुखी आहे. टिकत नाही हो. त्याला खऱ्या अर्थानं लग्न म्हणताच येत नाही. हा आपल्या भारतीय संस्कृतीची थट्टा आहे. नवीन मोठा दोष आहे महाराज. तेव्हा मी या गोपाळाच्या घरात प्रवेश करीन. गोपाळाचं घर कोणतं आहे. ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंतरोत्तरासी तर देवांवर. ज्ञानदेवा घर चिदानंदी 3 घर. दगडा मातीचं घर आणि चालतं बोलतं 24 तत्वाचं मनुष्य देहरूपी घर आहे. हे 24 तत्वाचे कुटुंब घरवस्तीचे तुटे बंद वृक्षाचे गुंताळे त्याला घर म्हणतात. आणि शेवटी भगवान परमात्म्याचं स्वरूप हे घर त्याच्या घरात जाईल. अर्थात माझ्या सगळ्या इंद्रियांना सगळ्या वृत्तींना परमात्म्यामध्ये एकरूप करेल असा भाव द्यायचा. मग गोपाळाचं घर तर आपलं घर असं असताना का याचं कारण आतापर्यंत घर होतं ते संसाराचं घर आणि ते घर मी सोडलंय. आहे ना महाराजांचा भारुडाचा अभंग. दादला न लगे बाई मला दादला न लगे बाई. मोडकेसे घर तुटकेशी शपथ देवाला देव घर नाही मला दादला न लगे बाई. भारुडे भारुडे हा मृत्यूलोक मोडका आहे.
आणि तुटकं छपर सोडलं काय ह्या जागलामध्ये संसार नकोच आहे मला, याला सोडलं आणि भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्रवेश केला म्हणून उत्तान वगैरे भाव. या गोपाळाचे घर रे गेले गे बाई. एक मैत्रीने तिला बोलतात, हे बाई मी याच्या घरात जाणार आहे, तयारी माझी, 5 दामाचा डोंगरा नसेल, उरलेलंच खाईन आणि अतृप्त अशा अवस्थेमध्ये याच्या घरात मी प्रवेश करेन. मैत्रीण म्हटली पोर चेष्टा काय, त्याचं घर इतकंच होतं. सोन्याचे पर्वत करवटी पाषाण अवघे राम राम कल्पतो पहिला दुर्लभ उठोबाची पाय. ते उपाय नसेल इतका अवघड ते. आणि तू जाईन म्हणते तो घरात येणार नाही, अशा वेळेला काय करशील, अभंगाचं तिसरं विशेषा करीन वळी सारी नगे बाई. फार मोठा भाव महाराजांचा. तत्वज्ञान आणि भाव प्रेम या सगळ्या गोष्टी माऊलींच्या या गवळणी. काही माणसं गवळणी म्हणतात, टाकला सडा घेतला घरा मारला खडा, काय काय बोललेलं असतं मला. तशाची गवळणी गवळण अशी असावी, महापुरुषाच्या हृदयाला भेट करून बाहेर पडलेली गवळण असावी. तर तिच्यामध्ये खरी किंमत आहे, तिच्यात खरी ताकद आहे. काही माणसं भावगीत म्हणतात, कोणी ते रचलेलं आहे असं चांगलं, पण ज्याने रचलं त्याचं हृदय कसं याचा विचार करायचा. पवित्र हृदयातून अनुभवी हृदयातून ते बाहेर शब्द पडलेले असावे. शब्दाला किंमत केव्हा येते, उच्चार कोण करतो याच्यावर अवलंबून. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात, याचा उंबरा उशीचा करीन. जरी मला घरात प्रवेश नाही मिळाला तरी उंबऱ्यावर मी उस ठेवलं, डोकं ठेवलं, तिथं पडून जाईल. कारण भगवान परमात्म्याच्या घरात प्रवेश करण्याकरता खूप कठीण जरी असलं तरी प्रवेश करण्याचा जो भाग आहे त्याला उंबरा म्हणतात. अलीकडे पुणे मुंबईला उंबरा कळत नाही, ठेवलाच नाही उंबरा बंगल्याला, आत आणि बाहेर सारखंच. अजून आपल्या संस्कृतीमध्ये उंबरा आहे. उंबरा, त्या उंबऱ्यावर मी उस देईन. आत जात असताना शेवटचा टप्पा तो उंबरा त्याच्यावर डोकं ठेवी. याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, मला प्रवेश जरी नाही मिळाला तरी परंतु इथंच थांबणार आहे. देवाची द्वारी हिरे मुक्तीच्या करोत तपाने साधने कोणी साधवत गोरांजने आम्ही नवदो तयार नाचू पंढरीत. एकगावी आम्ही विठोबाचे नाम आम्ही आता बदल करणार नाही, दुसरं साधनाकडे जाणार नाही. परमात्म्याच्या प्राप्तीचं खरं साधन आहे भगवंताचं नामचिंतन. त्या नामचिंतनात सतत राहू. वरी रजारगी सारी नगी बाई. यरजार म्हणजे जायचं यायचं, जायचं यायचं, पण यरजार करणार नाही, तिथं पडूनच नाही. याचा अर्थ अखंड चिंतन कर. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन. दुसरं काही स्वीकारलं नाही. त्या चिंतनामध्ये मी सतत राहणार आहे. कामारी 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 हो. या गोपाळाची गरे गेले बाई. ऐकणारी जी कोणी होती ती म्हणते, काय चाललंय तुझं, गोपाळाचं घर घे. धर्मशास्त्राप्रमाणे नाही बसत आहे. काही वेळा धर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्र हे वेगळं वेगळं. धर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्र हे वेगळं. उदाहरणार्थ, न मानावे तशी गुरुचे वचन, देणे नारायणी घडे अंतर.
प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली जेणे नारायणी घरे अंतर होता बापमाय त्याच्यावी प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. गुरुला सुद्धा मानलं नाही महाराज कोणी बळीराजा आड आला म्हणून फोडवेला बळीने आंधळा शुक्र केला. देवाच्या आड कोणी येऊ द्या कारण सगळ्यात महत्वाचा धर्म जर कोणता असेल मुख्य धर्म देव चित्ती आदी अवसानी धर्माची तो मूर्ती असं आम्ही बदलणार नाही. किंवा ऐकणारी मैत्री म्हणते अरे काय चाललंय तुझं या गोपाळाचे दर घे धर्मशास्त्रात बसत का तर धर्मशास्त्रामधले विरुद्ध वागत असताना तुला कोणी विचारणार आहे का नाही. ज्ञानोबा म्हणतात मला आहे विचारणार माझे सद्गुरू मला विचारतील पण विचारल्यानंतर उत्तर देण्याकरता माझ्याकडे उत्तर आहे अभंगाच्या शेवटात. ज्ञानदेवा पुसतील वर्म माझे सद्गुरू मला विचारतील काय चाललंय या गोपाळाचं घर निघेन पाहिजे धर्मशास्त्रात बसत आहे असं जर त्याने विचारलं तर मी त्यांना उत्तर देण्याकरता पूर्ण होणार आहे. आपल्या पारमार्थिक जीवनात आपल्याला कोणीतरी विचारणारा पाहिजे मला आपल्यावर नियंत्रण ठेवणारा कोणतरी पाहिजे. हो किती जप केला किती विकार कमी झाले किती भगवत चिंतन साधलंय असं कोणीतरी विचारणार पाहिजे आणि तर विचारल्यानंतरच प्रगती होत असते. आईनं मुलाला विचारावं बापाने मुलाला विचारावं जसं व्यवहाराच्या दृष्टिकोनातून संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर जर आईनं मुलाला जर नाही विचारलं तर मोठा अनर्थ होतो. माता शत्रू पिता वैरी एक बालवण पाठिता ते मायबाप शत्रू त्याचे कोण त्याने आपल्या मुलाला चांगले संस्कार लावले नाहीत ते मायबाप त्याचे शत्रू आहेत. एक प्रसंग आहे एक असा लहान मुलगा शाळेत जायचा आणि शेजारच्या मुलाची पेनची गुपचूप घ्यायची ना आपल्या पिशवी टाकायची घरी येऊन आईला दाखवायचं आई बघ शेजाऱ्याची पेन्सिल आली आईनं काही बोलायचं नाही. बघता बघता पेन चोरा लागला पुस्तक चोरा लागला मोठा होता होता सवय लागली वस्तू चोरायला चोरता चोरता इतका अट्टल चोर झाला एका मोठ्या चोरीमध्ये सापडला आणि फाशीची शिक्षा झाली. शेवटी फाशी देताना विचारतात काय तुला शेवटची इच्छा आहे भेटायची विचार काय शेवटची इच्छा आहे काही नाही फक्त मला आईचं घरी जाऊन दर्शन घेऊन येऊ द्या आणि मग द्या फाशी. आता चांगल्या बेड्या घातल्या काय चांगला आहे फाशीला जात असताना आईविषयी भावना याची आणि म्हणून त्याला घेऊन गेले घरी त्याच्या आई उभी होती दर्शन घेण्याकरता खाली वाकला जो वाकला तो आईच्या पायाचा अंगठा दाता धरला कारकन फोडला भळ रक्त निघायला लागलं पोलीस थपकायला लागले. मूर्खा फाशीला जायचं दर्शन घ्यायचं म्हणलास आणि आईच्या पायाचा अंगठा फोडलास केलं ते बरोबर केलं कारण फाशीला जाण्याची वेळ आली ती इच्छा मुलांना. लहान असताना मी लहान लहान चोऱ्या करत होतो किंवा आईनं कधी मला शिकवलं नाही असं करू नको म्हणून तिनं जर शिकवलं असतं तर आज मी फाशीला जाऊ शकत नव्हतो म्हणून तिचा अंगठा फोडलाय. आईने आपल्या मुलाला चांगलं वळण लावलं खूप चांगली नोकरी आणि खूप चांगला पैसा मिळवणारा याच्यापेक्षा
खूप चांगलं सात्विक जगणारा असा मुलगा असावा. आज देशाला गरज आहे मराठी. मी शेवटी सांगणार होतो पण शेवटच्या चरणात सहजासहजी तो विषय बाहेर पडलाय. आपल्या देशाची संस्कृती एक देश पशु तसे सकाशा दगड जन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षण पृथिव्या सर्व मानव असा देशाचा मोठेपणा होता. भारत देशात जगातल्या लोकांनी यावरून अध्यात्माचे धडे घ्यावे. पण आता मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण संस्कृती खाली आली आहे आणि पेपर वाचल्यानंतर किंवा बातम्या ऐकल्यानंतर मन खिन्न होतं. मला नको नको ते भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण चाललंय कुठे देश माझा. कोण सांभाळेल त्याला? सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, माता पित्यावर आहे. आणि म्हणून आपल्या लहान लहान मुलांना चांगले संस्कार द्या. कदाचित भागामध्ये वारकरी शिक्षण संस्था नसेल, नसू द्या. उन्हाळा सुट्टी असते, एक महिनाभर लहान लहान मुलं असं एका ठिकाणी गोळा करा, त्यांना हरिपाठ शिकवा. आईने आपल्या मुलाला प्रत्येक रविवारी एक एक अभंग जर पाठ करून घेतला तर काय नुकसान होईल का? 27 रविवारामध्ये पुन्हा अभंग हरिपाठ पाठ होईल ना. चांगलं शिक्षण द्या. रामायण महाभारत याच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगाव्यात आणि चांगलं वळण द्या. बालपणात लावलेलं वळण हे खऱ्या अर्थानं मोठं झाल्यानंतर कामाला येत असतं. म्हणून कौमारे दाशरी प्राज्ञ धर्मान भागवतानी कोळे झाड वाकवावे तसे वागते आणि ते मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला, मोडते, वाकत नाही. पण वाकत नाही मला. त्याच्याकरता लहानपणाचा संस्कार देण्याची अत्यंत गरज आहे. आज आपल्या देशाला ही फार मोठी गरज आहे. आम्ही प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी हा विषय मुद्दाम सांगत चाललो आणि त्याची प्रतिक्रिया सुद्धा चांगली मिळाली. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे. रामटेक त्याही भागामध्ये कीर्तनात आम्ही सांगितल्यानंतर एका भाविकाने आळंदीच्या संस्थेची उपशाखा आम्ही रामटेकला स्थापन करू आणि तिच्याकरता 5 कोटी रुपयाची जमीन आळंदीच्या संस्थेच्या नावानं बक्षीसपत्र रजिस्टर करून दिली आहे. याचा अर्थ आम्ही पैसे गोळा करालो का? नाही. तिथल्या संस्थेचा संपूर्ण खर्च तिच्यावरच काढायचा. आळंदीच्या संस्थेला आम्ही एक नया पैसा घेणार नाही. आणि याच्यापेक्षा पुढे 10 जानेवारीला मध्य प्रदेशमध्ये गेले, छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव. शेवट असंच बोललो आणि बोलल्यानंतर एक महाराज उठले आणि सांगितलं, महाराज तुमचे शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आम्ही जोर महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू आणि त्या संस्थेकरता माझ्याकडून 11 कोटी रुपये मी जाहीर करतो. अर्थात आम्हाला पैसे, आमच्या बोलण्याने पैसे मिळतात, आमचा मोठेपणा नाही, पण प्रतिसाद मिळतो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तसा साधुयामध्ये सुद्धा प्रतिसाद कोणता मिळवावा? उन्हाळा सुट्टीमध्ये मुलं जमा करून द्या, आपल्या आपल्या घरी खाऊन पिऊन येऊ द्या आणि त्यांना रात्रीच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला किंवा हरिपाठ शिकवा, भगवद्गीता शिकवा, विष्णू सहस्रनाम शिकवा, याचे संस्कार लावा. एखाद्या मृदंग असे शिक्षक असतील, मृदंगाचं शिक्षण देऊ द्या, गायनाचं शिक्षण देऊ द्या. पुढची पिढी उभं करण्याची अत्यंत गरज आहे. या दृष्टिकोनातून का विचारणारे पाहिजेत विचार. इथून आपलं थोडा बाजूला निवृत्ती ज्ञानदेवा उसती लगरम त्याचे कामे न पुरी लगे बाई. ती कला का पूर्ण होणार नाही? कारण शास्त्राच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून सुद्धा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये जाणं हा सगळ्यात मोठा धर्म आहे. मुख्य धर्म देवची आधी अवसानी अंते सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधित निज धर्म हा चोखडा नामोच्चारी घडवा भक्ती मुक्तीचा सौंगडा हा भव सिंधू सारक. एकच श्लोक संपतो आणि भावार्थ होतो. 18व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुना सांगतात, अर्जुना सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा मुख्य धर्म आहे आणि त्याच्यामुळे मी चंचल झालो असं माझे गुरुजी जरी म्हणतील. काय म्हणतील? अगोदर पती कोण होता? संसार. आणि
आता बदलण्याचा विचार केलाय म्हणजे एक प्रकारचा दोष आहे. कारण आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर आंबुला केला जरी झाले मन वरती 42 जाती नाटक आहे. फार मोठं पाप आहे. पण इथं मात्र रूपकाच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा मुख्य धर्म आहे आणि त्या धर्माच्या स्वरूपामध्ये मी जातोय. काही दोष नाही. मला जरी विचारलं, शास्त्रकाराने जर विचारलं, माझ्याकडे मूल्य विचारलं तर मी त्यांना उत्तर देईन आणि माझं म्हणणं ते खरंच आहे. कामारी 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 या गोपाळाचे दर हे नगे बाई विठोबा रखुमाई जीवा करीसे केशवा विनंती माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम असे दे प्रेम काही कळा. भगवान परमात्म्याच्या लीला आणि या प्रसंगामध्ये सांगण्याची आपली परंपरा आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांना माहितच सगळ्या लीला परमात्म्याच्या रूप माधुरी वेणू माधुरी लीला माधुरी 3 प्रकारच्या लीला आहेत. त्या लीलाचं चिंतन आणि व्याख्यान करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल